श्री स्वामी समर्थ मंडळी, घरातील मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू, गरिबी कायमची दूर निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा। माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये होईल धनाची वाढ। तुमच्या घरामध्ये मिठासाठी डबा वेगळा ठेवला आहे। जर तुम्ही कोणत्या वेगळ्या डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठासाठी एक डबा किंवा बरणी आणून ठेवा, कारण ज्या उपायाविषयी आम्ही तुम्हाला डब्यात एक गुपित गोष्ट ठेवायचे आहे त्याच्याविषयी तंत्रशास्त्र मध्ये लिहिले आहे व सांगितल्याप्रमाणे तुम्ही मिठाच्या डब्यांमध्ये ती गुप्तधनाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या आयुष्यातले संपूर्ण गरिबी मिटवून टाकाल, सर्व अडचणीपासून मुक्ती मिळेल व जीवनामध्ये सुख समृद्धी धन दौलत सर्व काही मिळेल। मित्रांनो, एका गोष्टीला समजून घ्या, ज्या व्यक्तीच्या घरामध्ये मिठाचा डब्बा असतो तो सरळ त्या डब्याची आर्थिक दृष्टीने संबंधित असतो। मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हा सर्व दर्शकांना नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला देखील ऑलवर सेट करा। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मंडळी, आम्ही स्वामींचे भक्त वर आपल्या सर्वांनी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे। जर जेवणात मीठ जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही। मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असेल तरीही आपल्याला चव लागत नाही। मिठाचे असे अनेक उपाय आहे ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होत। त्यामुळे अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते। मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना फार माहिती नसते, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत। आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अडचणी येत असतात, ते संकट मिठाच्या सहाय्याने दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत। मिठाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, ते वेगवेगळे प्रकार म्हणजे काळे मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य असे वेगवेगळे मिठाचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मीठ आपल्याला सहज वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा होऊन जाते। ज्योतिष शास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचा प्रतिनिधी मानले जाते। ज्योतिष शास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी व चंद्र यांची युती होते आणि हे आपल्यासाठी खूपच घातक सिद्ध होते, हे रोग व शोकाचे कारण बनते। मिठाला प्लास्टिकच्या भांड्यामध्ये सुद्धा ठेवू नये। मिठाला काचेच्या बरण्यांमध्ये ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर जाणवत नाही। मीठ सांडले तर ते सुद्धा अपशकुन मानले जाते। मीठ पडल्यास शुक्र व चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात। स्वयंपाक करताना मीठ कमी जास्त झाले तर आपण ते नंतर टाकू शकतो, परंतु स्वयंपाक करताना भाजीचा चाखून पाहू नये, यामुळे आपल्या जीवनामध्ये दरिद्रता येते। भगवंतांना नैवेद्य दाखविल्याशिवाय मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नये, यामुळे चांगले संबंध खराब होतात। लाल आजच्या लेखामध्ये आपण मिठाचे असे काही उपयुक्त गुणधर्म व लाभ जाणून घेणार आहोत। जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या नष्ट होणार आहे। त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपादृष्टी सुद्धा तुमच्या प्राप्त होणार आहे। चला तर मग जाणून घेऊया मिठाचे अनेक उपाय आहेत। त्याबद्दल सर्वात पहिला उपाय म्हणजे आपल्याला आधी काळे मीठ घ्यायचे आहे, ते नीट लाल कपड्यांमध्ये ठेवून त्याची पुरचुंडी आपल्याला बनवायची आहे आणि ही पुरचुंडी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावायची आहे। यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही। काळे मिठाची पुडी जर तुम्ही तुमच्या तिजोरीवर ठेवली तर यामुळे तुमच्या घरामध्ये पैशांमध्ये वाढ होईल व यामुळे तुमचे तिजोरी नेहमी भरलेली असेल व माता महालक्ष्मीची कृपा सुद्धा तुमच्यावर सदैव राहील।
हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती वास्तव्य करेल। त्यानंतर दुसरा उपाय, आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या काचेच्या बाटलीमध्ये आपल्याला मीठ भरायचे आहे आणि ही बाटली आपल्याला बाथरूम मध्ये ठेवायचे आहे। असे केल्याने आपल्या बाथरूम मधील नकारात्मक विचार निघून जाईल व बाथरूम मधील जे जीवजंतू कीटक असतात त्यांच्यापासून सुद्धा तुमचे संरक्षण होईल। शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की मीठ व काच हे दोन्ही राहूचे कारक आहेत। म्हणून जर आपण घराच्या एका कोपऱ्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होते। स्टील भांड्यात मीठ ठेवले तर अशा वेळी चंद्र व शुक्र यांची युती होऊन त्याचे परिणाम तुम्हाला भयंकर होऊ शकतील। यामुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख अडचणी निर्माण होऊ शकतात। मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे। घरामध्ये नेहमी पैसा खेळायचा राहावा असे वाटत असेल तर एक काचेचा ग्लास घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी भरून त्यामध्ये मीठ ठेवायचे आहे आणि हे मिठाने भरलेले ग्लास आपल्याला घराच्या नैऋत्य दिशेला ठेवायचे आहे। असे केल्याने आपल्या घरामध्ये पैसा नेहमी खेळता राहतो। आणि या ग्लास मागे एक लाल रंगाचा दिवा लावावा, म्हणजेच बल्ब पेटवावा। या ग्लास मधील पाणी पूर्णपणे सुकून गेल्यावर नंतर पुन्हा आपल्याला त्यामध्ये मीठ आणि पाणी भरायचे आहे। त्याचबरोबर जर तुमच्या बाथरूम मध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा वेळी आपल्याला बाथरूम मध्ये समुद्री मीठ ठेवायचे आहे। यामुळे तुमच्या बाथरूम मधील वास्तुदोष पूर्णपणे दूर होऊन जाईल। जर तुमच्या घरातील बाथरूम चुकीच्या दिशेला असेल तर बाथरूमच्या उंबरठ्यावरील लाल रंगाने जाड रेषा काढावी। यामुळे सुद्धा दोष तुमचा मोठ्या प्रमाणात कमी होईल। जर तुमच्या बालकाला नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळावे आणि ते मीठे वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे। जर आपल्याला व्यक्तिगत नजर लागली असेल तर अशा वेळी मूठभर समुद्र मीठ घेऊन आपल्या अंगावरून 3 वेळा फिरवावे व त्यानंतर हे मीठ शौचालयांमध्ये फेकून द्यायचे आहे। असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते। अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो। असे काही उपायांनी आपण दोष दूर करू शकतो। जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नेहमी भय वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातांमध्ये मीठ घ्यावे, उभे रहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या। पाणीचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे वाहू द्या। असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।